लढणारे जवानाचा एक आपल्याला संदेश आहे। जीना है तो राम के लिए जियो, मरना है तो देश के लिए मरो, मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कफन के लिए। मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कफन के लिए, मर कर दिखाओ देश के लिए, तिरंगा तो मिलेगा ना कफन के लिए। ला 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 हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है, हम जिएंगे ताली ताली शिवाजी महाराज की, संत लक्ष्मण बाबा की। करू का कीर्तनाला सुरुवात आता? पुण्यतिथी आहे नाही संताची, पुण्यतिथी निमित्ताने 52 वर्ष झाले बाबांना देह ठेवाले, 52 वर्ष झाले नाही। 52 वर्षापासून पुण्यतिथी करत आहे। ज्यानं याच्यात सहभाग घेतलेला आहे, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, माझे 2 वर्ष आयुष्य कमी करा देवाले म्हणतो आणि यायले द्या, कारण कीर्तनकार भेटलच भेटल, कार्यकर्ते भेटत नसते हो। विठ्ठल विठ्ठल झालं तुम्ही शास्त्र मान्य गोष्ट करता, संताची कधी जयंती करत नसते, पुण्यतिथी करत असते। संताची पुण्यतिथी आणि देवाची जयंती। पुण्यतिथी समाधी 16 षष्ठी बीज वैकुंठ गमन वर्धापन, देवाची मात्र जयंती। आणि वाढदिवस तर आपला करूच नाही, पण लोकांना पिस लागलं वाढदिवसाचं, लागलं का? इकडे आहे का वाढदिवसाचं पिस? आहे का? लेकरायचा करत जा, फक्त दिवे लावत जा। इजवाची संस्कृती इंग्रजाची आहे, लावाची आपली आहे। ज्याचा वाढदिवस करायचा त्याच्या जीवनात अंधार करायचा का उजीड? मग दिवे इजवता का? इजवाचं मा कीर्तनात बाबा म्हाताऱ्याचा वाढदिवस केला होता, 95 वर्षाच्या बुड्याचा मा काल्याच्या कीर्तन। शेजारीच बुडा होता, 3 दिवसाचा उपाशी होता, 95 वर तोंडात एकही दात नाही। त्याने वाटलं लोक आहे तेच आहे, मोठेपणा करायसाठी शेजारचा बुडा आणला सुनीनं धरून। सुनीनं आणला बुडा, पोरानं आणला टेबल, नातानं आणला केक, आणि बुड्याच्या हाती दिला जंब्या, ते केक कापाले। बुड्याचा असा लटलट हात आले हो, मा पोटापशाला जंब्या इथंच होता असा। मॅम म्हणलं आपलं काम काढते हे बघा, खुशाल बाबा आले की या इकडे, या इकडे या, एकदा टाळी वाजवा आमच्या भारुडकर महाराजासाठी। तुम्हाला वाटते आमचं जायचं 300 किलोमीटरचा फरला या असं नाही काय का? मी भारुडच करत होतो, पण मी भारुडही केल्यावर पुतणीसारखा दिसतो, म्हणून मी भारुड करत त्याच्यासाठी काही ना काही शोधलं पाहिजे ना। सुवर्ण दाने कांती निर्मळ, सोनं दान केलं असेल पहिल्या जन्मात, म्हणून तो पार्ट घेतलं की असं वाटतं त्याची। बरेच लोक घरी जाऊन भांडणं करते, तू काऊन नाही दिसत त्या भारुडवाल्यासाठी? भांडणं करते लोक। एकदा मी भारुडवाली सजली, मी घरी नेली, घरची ना म्हणजे चहा नाही जेवण नाही, अनिकेत पॉल नेलतं, चांगलं भारुड करते। 5-6 वर्ष झाली नाही इथे आमचे खुशाल महाराज वाजवा एकदा टाळ्या। त्यांच्या भारुडाचा कार्यक्रम थोडा कमी केला, मा कीर्तनाच्याने त्याने लवकर भारुड सोडलं, नाही तर सोडत नसते का? कोणाला वाटते आपली जागा सोडत? त्यातल्या त्यात एवढे लोक दिसल्यावर तर मी रात्रभर नव्हतं सोडत। आमच्या कीर्तनात वाजी वारकरी कीर्तनात काही गावात 3च बुडे होते, 8 दिवसाच्या 3 बुडे 2 बुड्या। त्याच्यात कार्यकर्त्यात आग्रह, शिवाजीचं चरित्र सांगा, म्हणजे या बुड्या यायचे तलवार तरी उचलते का? यायचं रक्त तरी गरम होते का? मग पायाला सांगा म्हणजे नवऱ्याची सेवा करा म्हणून 3च बुड्या होत्या, एकीच्या टकोऱ्यावर फुकून होतं। शेजाऱ्याची सेवा कर म्हणलं का? असे लोक पाहिजे नाही, नाचू कीर्तनाचे हे अशी मंडळी पाहिजे नाही।
एकदा महाराज मंडळी सगळी कार्यक्रम मंडळी आमची बाबा आहे सर्व मंडळी बरीचशी ओळखीचीच आहे पण नावं काही मला माहित नाही पण आमच्या हरिभक्त परमपूजनीय गुरुस्थानी असणारे आमचे रामचंद्रजी महाराज बागणे त्यानं सांगितलं आमच्याही गावचा एक तास सोहळा पहा देवाशपथ 200 कीर्तन करतो वर्षाचे 200 मोठे मोठे सत्यात कीर्तन राहते किती काही मोठ्या सत्यात राहील पण या सत्यापेक्षा फिक्केच आहे या सत्यापेक्षा काय या लोकांचा आकाश पाहिला मी आता भजनात रंगून गेले नाही तर आमच्या इकडे रंगते लोक पण डीजेत रंगते की बाया प्रत्येक बाया बाबा हसवल्यानं लोक म्हणते देव भेटत नाही विनोद केल्याने देव भेटत पोरबाई म्हणते म्हणजे आता तुमचं वय झालं बाबा जास्त लोकांना हसवत देऊ नका हसवल्यानं देव भेटत नाही विनोद करू नका मी विनोदाच्या भरोशावर 12 एकर वावर घेतलं ना 12 एकर घेतलं विनोदाच्या भरोशावर भूमी नव्हतो बाबा आता हाताने बोट नाही एवढे 2 पायाचे दाखवतो 12 एकर किती आणि हसवल्यानं देव भेटत नाही असं म्हणणार असेल तर त्याचं उत्तर देतो मी अरे नाथ बाबा अध्यात्म सांगे लोक कीर्तनाले नाही भारूट चालू केल्यावर कीर्तनाले लोक हसल्या नाही देव भेटे 36 वर्ष पाणी भरलं होतं देवाने एकनाथ महाराजाच्या घरी विडल लोकांना काऊन हसवतो मी सर्व लोक लढतच आहे ना झाले ते आहे काय किती दुःखी आहे लोक पोटातही लढले बाहेर आल्यावरही लढले आई पोटात लेकरू लढलं का लढलं ना हो म्हणत जा 500 रुपये देतो कीर्तन आता म्हणते बाया मंदातल्या माय भांगाला दिसत पण गुन्हा काय वाटतं बे पण त्याचा म्हणजे हिंगण गाठले का बाईनं 500 रुपये दिले होते हिंगण गाठले बस स्टँडवर पाया लागून म्हणलं बाई कसं काय तुम्ही आमच्या गावात आलते मी म्हणलं कसं काय ओळखलं तुमचे दात पाहिले की तू ऐकते नसते दिले तर बरे असते हसा आणि हसवा जगा आणि कीर्तनात मग अर्ध्या कीर्तनात करते पाय माय भांडणार नाही पण गुन्हाले आहे बाई आणि तसंही माणूस वानायला पाहिजे गुन्हाले बोलत तर वानायला पाहिजे गुन्हाले माणूस पाहायला चांगला पाहिजे का स्वभावाले माणसाला डोकं असलं पाहिजे बक्कल आणि डोकं नसलं का पोत्यात ठेवतात का दोन्ही पाहिजे ना दोन्ही पाहिजे आता कीर्तनकार लोक गाव असते तुम्हाला कटाट्यात आणते मी प्रश्न विचारत नाही याच्यासारखं मला जमत नाही खुशाल भावासारखा अभ्यास आहे का माया एवढा वा कायचा वा नाही त्याचा दानगालू मी आता लोक महाराज लोकांचे हातपाय दाबले सेवा केली काही लोक अभ्यासानं मोठे झाले म्हणजे सेवेनं 200 कीर्तन करतो वर्षाचे आता 100 झाले असून 100 डायरीवर लिहून आहे मला पाहिलं की लोक घायबरते माझी तारीख घेत नाही फोनवरच असते हिंदी सायटरचा फोन आता तिकडलं कुठचा रामायण करता का म्हणजे म्हणलं राम कोण होय मला माहित नाही आणि रामायण केलं पण नाही पण रामायण असं सांगेल की कधी ऐकलं नाही असे सांगायची ताकद आहे कोणताही भागवतातला प्रश्न विचारा अभिमान होते तसा विडल जास्त काही इकडे तिकडे बोलत नाही कीर्तन करायचं आहे आपल्या जो टाइम आहे 10 वाजे म्हणजे 10 ज्ञानदेव तुकाराम करायचं आहे या गावातले सगळे काही एवढी लोक नाही का या गावात किती लोक आहेत इथं तर म्हणजे हेच 1000 दिसून राहिले येथले काही पयाले गेले वाटते काही आले पण नाही येते कीर्तनाला येत जा इकडे तिकडे बसल्यापेक्षा कीर्तनात बसत म्हणजे कीर्तनात लोक पागल समजते कीर्तन करणारे लोक पागल समजते का म्हणजे ते एसटीत पागल म्हणलं होते का बाईनं तुम्ही एसटीतनी शेले टाकता का नाही तुम्ही शेले फेकताना खिडकीतून मी घरून भातन वरून आणत असतो पन्नीत घालून लक्ष नसलं का सीटवर फेकून देतो सर्व जण जाते पण कोणीच बसत नाही तिथे पाया जाते बसाले माय वकलं वाटते बाबा कोणतरी कोणीच बसत नाही ते म्हणजे माहिती आपण वरण भात फेकला म्हणून मग मी पुसकास करतो पेपर बसतो सगळ्या बाया माकडे पाहिजे माय म्याड आहे वाटते बाई हे माणूस वकल्यावर बसला बाई पागल आहे बाई आणि देवाचे शपथ सांगतो पांडुरंगाचे शपथ घेऊन सांगतो मी पागल आहो काल यवतमाळ अजित उद्या अमरावतीला कीर्तन संध्याकाळी परत दिवशी बुलढाणा इथला दूर 500-500 किलोमीटर जातो इथं येऊन बडबड करतो पागल नाही का सोन्यासारखे लेकरं सोडून घरी लोखंडासारखी बायको सोडून
बडबड करतो खरी पागल नाही का? पागल नाही. अहो लेकर मध्ये घरी नातू माया म्हणते ग्रँडफादर ग्रँड कीर्तन ग्रँडफादर म्हणजे आप्पा म्हणते. तसं इंग्लिश पण जास्त येत नाही, पण घरी गेल्यावर मी एक शब्द म्हणत असतो आय लव्ह यू. निगेटिव्ह विचार करू नका, चांगला शब्द आहे का नाही बाई? पोरगण पोरीना पोरालाच आय लव्ह यू शब्द नाही वापरा, आईसाठी वापरता येते. आय लव्ह यू मम्मी, आय लव्ह यू पप्पा. पण मध्ये एक सवय पडली, मी घरी गेलो की आय लव्ह यू म्हणतो, पाकिट देतो पैशाचं. मानाताच्या आजी जवळ मी आय लव्ह यू म्हणलं की ते बोले आय लव्ह यू टू म्हणते. पण एक दिवस कीर्तन नव्हतं, वावरातून आलो म्हणलं आय लव्ह यू, ते आय लव्ह यू टू नाही म्हणे, पैसे नव्हते तर आय लव्ह यू थू म्हणे, थुकली होती. सब पैसे के भाई दिल का साथी नाही. अहो पैसे देतो तर खरेच घरचे म्हणते अण्णा आले, अण्णा आले, अन्न आणणार आले, अण्णा म्हणते आमच्या इकडे. लॉकडाऊन मध्ये कीर्तन बंद होते, मालच अन्न बंद केलं तर बुहारी. साऱ्या गोष्टी समजणे वालों को इशारा काफी है. समजून घ्या आता तरी, पुढे समजून घ्या. किती सांगू तरी नाही ऐकत. भटकीचे पुढे शिंदळीचे रडती, सकाळांच्या पाया माझे दंड, पाया लागून सांगतो करे टाळी बोला मुकी ना विठ्ठल विठ्ठल. तू का म्हणे तुला सोडविना पुढे एका चक्रपाणी वाटतो. सर्व लोक खोटे आहे होय, सर्वच खोटे आहे, एकही खरं नाही. आता लग्न झाल्याबरोबर म्हणजे काय म्हणे भावाजी, कीर्तनाचं पाकिट नेलं की मानाता त्याची म्हणते तुमच्या गावला सफरजनासारखे दिसते हो, तुमचं नाक अंगुरासारखं दिसते हो. मी म्हणलं खाशील त्याच्यात शंभूड असते हो. किती खोटं वर्णन करते उभाऱ्या वाहनाची. आणि लॉकडाऊन मध्ये कीर्तन बंद होते, वट्यावर बसलो, माझ्यावरून कुत्रं गेलं, ते आले झाडाले. 2 महिने झाले म्हणे बुहारी कुत्री वट्यावरच भरते म्हणजे. म्हणजे म्हणजे का कुत्र्यात म्हणजे हे अजून म्हणजे हिशोब लागला नाही. समजून घ्या, समजून घ्या. 3 कीर्तन करतो एका दिवशी तरी कुत्रे म्हणते बाई. आता तुमचा तर हिशोबच लागत नाही. कुत्रे म्हणते तरी बेश्रमासारखे घरी जातोच. 6 कीर्तन केले 2 दिवसात, 6 खोटं नाही बोलत, प्रगट दिनाला गेले 6. एक पाकिट नाताले दिलं, लगेच त्यानं मुका घेतला हो आय लव्ह यू आप्पा म्हणे. एक पोराले दिलं, त्याने एक मुका घेतला आय लव्ह यू पप्पा म्हणे. उरलेले पाकिट त्याच्या आजीजवळ दिले. तुमच्या मतानं अर्थ लावायचा, सांगतो तेवढं ऐकायचं. तिनं ते पाकिट मा तोंडावर मार. उठले का सुटले कीर्तन आले पैता, उठले का सुटले कीर्तन आले पैता. नातू सांभाळू का, पोरग सांभाळू, वावर सांभाळू का, घर सांभाळू. म्हणलं काहीच नको सांभाळू, फक्त तुझे तोंड सांभाळ. आता आमची साज बाबा आपल्याला महिना काय सांगू काय राहू द्या, बीपी वाढल. विठल विठल एवढा महिना कमावतो तरी बायको तोंडावर पाकिट मारते. एवढे पैसे कमावले तरी कुत्रे म्हणते तुमचा कुठे हिशोब घेत आहे. समजून घ्या, हे सर्व लोक स्वार्थी आहे. बरं, हे सर्व लोक स्वार्थी आहे. फक्त एक संताचा दरबार आहे लक्ष्मण बाबाचा, आणि एक पांडुरंगाचा पंढरपूरचा भगवंताचा. संतों का दरबार अच्छा लगता है, संतों का दरबार सच्चा है, संतों का दरबार अच्छा लगता है, संतों का दरबार अच्छा लगता है, गुरुदेव का दरबार सच्चा लगता है, संतों का दरबार सच्चा लगता है, गुरुदेव का दरबार अच्छा लगता है, संतों का दरबार अच्छा लगता है. आम्ही भजन केलं की तुम्ही वाजवता टाळी, आम्ही केलं की तुम्ही म्हणसाल तुम्हाला बोलावलं गो, आम्हाला काय करायला लावता नाही. सर्वांनी मरा लागते म्हणून भजन यायचा थोडा थोडा कमी करा, म्हणून मग मग मध्ये भरपूर भेटते. जरा जरा कमी करा यायचा, कारण त्याची काही कॅपॅसिटी असते. मी बोलत असलो की महासरपंच देत जा, ते म्हणत असले की तुम्हाला काही सांगायचं काम नाही म्हणून, कारण महा स्पीकर सुद्धा नाही म्हणून. म्हणजे आवाज नाही ना, म्हणता येत नाही ना. यायला म्हणता येते, यायला म्हणता येते तर सांगता येत नाही, म्हणजे सांगता येते तर एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर
कोणाले लेकर आहे तर पैसे नाही, पैसे आहे तर लेकर नाही, दोन्ही आहे तर आरोग्य नाही, तिन्ही आहे तर आयुष्य नाही. खोबऱ्याच्या तेलाच्या पिपीच्या पिपी आहे आमच्या शेजाऱ्याच्या घरी, दुकान आहे खोबऱ्याच्या तेला, टपोऱ्यावर एकही केस नाही, लावा कुठं. त्याच तर नाव आहे संसार. नाही एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर काही नाही. पण जेवढं दिलं तेवढं भरपूर झालं देवाने. जेवढं काही कमी झालं का? शब्दाने कुठं दाब द्यायचा, कुठं उच द्यायचे, समय सूचकता, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य आणि कीर्तन कला काय ते म्हणते. ते जर कीर्तन कला प्राप्त झाली तर जगत जिंकलं. जग जिंकलं की देवच जिंकला. विठ्ठल विठ्ठल. भजन तुम्ही करत जा. तुमचा जर प्रश्न असेल आम्ही काहून भजन करू, तर सर्वांना म्हणा लागते. म्हणून भजन 9वी मार्ग आहे, 10वी मार्ग आहे, मार्ग आहे 88,000 ऋषी गेले हो, देवाचे अवतार गेले, 9 ग्रह गेले, 56 कोटी यादव गेले, लंका जळाली, द्वारका बुडाली, आपला कुठं गेलो. एक पोरग म्हणजे मलाही मरा लागते का? नरेंद्र मोदी मरणार आहे, टेन्शन घेतो. आज मेला पंधा मेला बाप मसना गेला, गाणं म्हणणं बंद केले. नाही तर मध्ये गाण्यात कीर्तनात मला एका दोघांना गोटे मारले. कीर्तनात कुठं गाणे असते? कीर्तनात कुठं गाणे असते? मग घरी म्हणलं होतं एकदा, भागवताचे पैसे नेले चांगले, इथले पुंजानाच्या पुंजाना पुंजाला ते बाया 10 20ची जुळून, 20 10ची जुळून, एवढा पुंजाना नेला. रात्रभर मोजला घरी. आणि मी म्हणलं होतं एकदा गाणं, तिच्यात एकदा तिने मला फळा मारला होता. मी म्हणलं होतं आता रंगारूपात डॉक्टर बाम भेटला, म्हणजे बायको भावाची तुम्ही करू नका, नाही करत हे फायद्याचं आहे. रंगारूपात डॉक्टर बाम बायको भेटली म्हणजे खोटं नाही बोलत. माळ पाहून देते काही काही लोक, माळा निर्व्यसनी आहे बुवा, चांगला आहे पोरगा. रंगारूपात डॉक्टर बाम भेटली, जिकडे त्या घरी जात जावं, बाहेर जात जावं, तिच्याकडे पाहत जावं, पाहिलं नाही कधी गायला बांधली कधी. आणि तिचा रंगारूपात डॉक्टर बाम पाहून म्हणलं, हरी जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. असा फळा मारला फेकून फणच्या जातात. आणि मग राहिले होते ते पैसे मोजाचे. पैसे दिसल्यावर तिनं अर्ध गाणं म्हणलं राहिलेलं. म्हणजे मारलं तडत्यात बंद केलं ना पैसे मोजताना. अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा. महात्मा अजय देवगण तुला झाला नाही म्हटलं, कोई जन्नत की. अर्ध्या रात्री बायकोनं जर म्हणलं अगर न मिळते इस दुनिया में, माणसाला पाय राहते का जागे? मांगात अजय देवगण धसला तर तिच्याही अंगात माधुरी दीक्षित धसली. तेही म्हणणे बहुत प्यार करे. माहिती आहे ज्याला ती भारूड आवडते त्या ती विनोद आवडते. आणि विनोद हा एक एवढा चांगला पोषक पदार्थ आहे या जगातला. लोकांचं हसणंच बंद झालं का नाही? या मोबाईलच्यानं हसणं बंद झालं. या मोबाईल एवढूसाच आहे, इंग्रजी कवलावला एवढीच आहे, पण सरळ जग खाल्लंय ना. खाल्लं नाही का? रेडिओ खाल्ला, घड्याळ खाल्ली, टीव्ही खाल्ली. टीव्ही पाहत नाही कोणी, रेडिओ पाहत नाही, ऐकत नाही, घड्याळ बंद झाली. पोरं खाल्ले, पोऱ्या खाल्ल्या, पाहुण्या आवण्या खाल्ले, खाल्ले का? एवढूसाच आहे. पण त्याला संडासले बसलेले लेकर. आपल्याला म्हणलं जेवढे हँग झाले मोबाईल मध्ये, आपल्याला म्हणलं ते झाली वाटते ना रे धुणं लवकर, तरी मोबाईल पाहतच बोहाले. खिशे लहान मोबाईल मोठे, खिशे लहान. बरं तुम्ही म्हणसा मग तुमच्या कशी नाही का महापोरानं 50,000चा मोबाईल घेतला. त्याची अवकात आहे, त्याचा बाप रातच्याने पैसे आणते. पण त्याचा बाप म्हशी चालत असेल किंवा 200-300 रुपये रोजानं कमाई करत असेल, त्याच्या पोरानं त्या बापाला कधीच म्हणत नाही म्हणजे 25,000चा मोबाईल पाहिजे. स्वतः कमाई करत आणि 50,000चा घ्यायचा, बापाला त्याला द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. ताली वाजवल्यानं ब्लड सर्क्युलेशन होते.
टाळी वाजवल्यानं ब्लड सर्क्युलेशन होते. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं हृदयात व्हायब्रेशन निर्माण होते, ब्लड सर्क्युलेशन होते. 100 पैकी अटॅकने लोक मरणार आहे पुढं 99 रासायनिकामुळे, केमिकलमुळे. पण डॉक्टर लोकांचा इशारा आहे, विठ्ठल विठ्ठल शब्द जर वापरला, संतांचा इशारा आहे, विठ्ठल विठ्ठल शब्द वापरला तर आयुष्य वाढते आणि शेवटी मोक्ष पण भेटते. विठ्ठल विठ्ठल 37 मिनिटं झाले तरी आपल्या जवळ 23 मिनिटं आहे. आणि उद्या काल्याचं कीर्तन 3 घंटे करू. उद्या काल्याचं कीर्तन पण आज मात्र 1 मिनिट जास्त होऊ देत नाही. पण आता 23 मिनिटं आहे. 23 मिनिटं अभंगाशिवाय काही बोलत. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून. मागणी पर अभंग आहे. आणि आजच्या दिवशी मागणी पर अभंग आहे. ज्या पवित्र वारकरी संप्रदायाचा पवित्र नियम आहे. आजच्या दिवशी देवापाशी काहीतरी मागायचं, पण काही मागायचं नाही. संसारातलं तर नाहीच नाही. बायानं काही मागावं नवऱ्याने, पण काय मागावं? साडी घेऊन मागावं. मागावं का धुवून मागावं? धुवून मागणं उचित आहे, आपलं घेऊन मागणं उचित आहे, धुवून मागणं अनुचित. देवापाशी असं मागायचं, दरवर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होऊ द्या असं देवापाशी मागायचं. लेकरं पाखरं मागायचे नाही, अजिबात नाही. लेकरं गेकरं मागायचेच नाही. लेकरं नाही, ढोर नाही. पण पिसाटच बघते बाबा, एक लोटा जलन समज शकत असं. एक लोटा पाणी टाकलं महादेवाच्या डोक्यावर तर तुमची इच्छा पूर्ण होते, पण मागा नाही लागत काही. हे बाया काय करते, महादेवाच्या पिंडीत पाणी टाकते. जेव्हा माई पोरगी कंडक्टरी नव्हती, अरे मशीन केलं व गोहारे, तुझी पोरगी कंडक्टर होणार होती, तो कंडक्टर म्हणल्यामुळे तिचं इमोशन झालं. मागायचं नाही. नंद्याची भक्ती होती, माग नंदी दूध पिल तर आला का इकडे पिस आलत का? ते पेट्या आल्या का? पेट्या सरकारच्या. अरे बाप, आमच्या इथं पेट्याचं पिस आहे. यवतमाळला आमच्या इच्छा बाया 50 बाया रातच्या सकाळी 4 वाजता. मी काकडा करायचा होता, मी 4 वाजता बाई सांभरली पाहिजे. बाईच नाही. चहा प्याले, बाईच गायब. हा बीपीच वाढला. बायको गायब झालं, बीपीने वाढत काय? खामय आला, छाकू टाकू, बबुल्या टाकू, एक टाकू, कपाशा टाकू, बायको गायब म्हणलं. बाहेर आलो तर बाहेरची माणसं म्हणे, ते म्हणे मही गायब आहे, ते म्हणे मही गायब आहे. 50 बाया यवतमाळच्या जिल्ह्यात तिथे पेट्या आणाले. पेट्या चक्राशानं सकाळी 6 वाजता धुवून झाली म्हणून गेट बंद केलं. बाया गेटून उड्या टाकून ऑफिसात. एका बुडीचं तर डुबडं गेटले, बुडी ऑफिसात. बरं हसा तुम्ही, मी बाथरूम येते. फुकट काही मागायचं नाही सरकारले. त्याला एक गोष्ट एवढी ध्यानात ठेवा, फुकट काही मागायचं ना. 1500 ना कापसाले भाव ना घरकुल नाही. एकच मागा सरकारने. काय मागायचं सांगू? एकच मागा. हे सरकार जे 18 वर्षाच्या पोरीच्या हाती जे कायदा आहे ना, ते तिच्या मायबापाच्या हाती दे. 18 वर्षाच्या पोरीले लेकरेपणा असते, ती समजत नाही, ती जीवनाचा निर्णय घेऊ शकत नाही, ती परिपक्व नसते. तिच्या मायबापाच्या हाती कायदा दे. एवढी तरतूद कायद्यात कर. एवढंच माग. बरेच मायबाप लढू लागले. बरेच मायबाप 18 वर्षाच्या पोरी खरी सांगा असते का अक्कल? असते का? 4 लेकरं झाल्यावर नवऱ्याला भाजरू नका म्हणते बाया. आता 4 लेकरं झाल्यावर जर अक्कल नसेल तर 2 लग्नाच्या आधी काय अक्कल असेल? एवढंच मागायचं सरकारने. आणि फुकाचं घ्यायचं असेल तर घे घे घे, हरिनाम हरिनाम घे फुकायचे. बाकीच्या फुकटाचं काही मागायचं नाही. विठ्ठल विठ्ठल एक गोष्ट महत्वाची सांगतो, कीर्तन बंद करतो. देवा माझे मन तुझ्या चरणावर लागू देवा. 7 मागण्या या अभंगात. 7 एकच सांगेल किंवा सांगेल धावता युगात. एक भ्रम सांगतो, एक मागणी सांगतो आणि कीर्तन बंद करतो. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. मी नाथबाबाले म्हणलं मनच काऊन म्हटलं बा, इंद्रिय काऊन नाही म्हणले, डोळे काऊन नाही म्हणलं, पाय काऊन नाही म्हणलं. तर म्हणे मन अधोगतीला नेते. म्हणे मन अधोगतीला नेते, भटकलं तर मन अधोगतीला नाही. मी म्हणलं इंद्रिय काय सद्गतीला नेते. एखाद्या सुंदर बाई दिसली तर मन कामातून होते का नाही? बलवान इंद्रिय ग्रामो ही ध्वंसमीमापी करते. भागवताचे श्लोक आहे. ही डोळे बी अधोगतीला नेते. कोणाच्या डोळ्यानं अधोगतीला नेले? नंबर 1 ब्रह्मदेव, नंबर 2 इंद्रदेव, नंबर 3 पाराशर ऋषी, नंबर 4 विश्वामित्र. लय सांगत नाही. विश्वामित्रानं मेनकेनं ठुमका लावला होता. मेनका एक ठुमका लावला तर 60,000 वर्षाची तपश्चर्या मातीत घातली, तिच्या मांगच गेला. पाराशर ऋषीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली, मत्स्यगंधा पाहिली नदीत.
त्यानं हजारो वर्षाची तपश्चर्या मातीत घातली तिच्या नांदा. ब्रह्मदेव स्वतःची पोरगीच पाहिजे, स्वतःच्या ब्रह्माकन्येशी धरू जाय, पुरीचा हात धरला. पोरायनं शिवा केला, सनत सनातन सनंदन सनत. बाबा तुम्हाला लाज नाही वाटत, पोरगी समजत नाही. त्या शरीराचा त्यानं त्याग केला, नाश केला. त्याची पडली द्वारी. ही द्वारी त्या ब्रह्मदेवाच्या शरीराची, त्याचा सत्यानाश झाला, अप्लाय करते. नंबर 4 इंद्रदेव. इंद्रानं अहिल्या पाहिली. अहिल्या माहिती आहे का सर? रामायणातली मासारखीच होती, पाहिली सुंदर. एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, इंद्रानं पाहिली. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसमी हितवानाचा सत्यानाश करते डोळे, एवढं खतरनाक आहे. इंद्र म्हणे करीनच बायको अहिल्यानेच करीन. म्या म्हणलं तुले भेटत नाही. ते म्हणे फंट्या दाताच्या तू मा सोयरीकीत पडू. होतो नाही तिथं. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, खोटं कधी बोलत. जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर. प्रत्येक युगात संत आहे, आपण हा देव आहे. या युगात वारकरी म्हणून आहो, हरिभक्त म्हणून आहो, दिंडीवाले आपण सर्व. देव विठ्ठलाच्या रूपात आहे, संतांच्या रूपात लक्ष्मण बाबा आहे. हे तुकोबारायचे अवतार होय, हे तुकाराम महाराजाचे अवतार होय. काहून यायनं विधी महात्म्य काहून घेतलं सांगू? तुकारामाच्या काळात विद्वान बनले होते तर लोकांना उन्हाळीचं पाणी काढीनं मारलं होतं, म्हणून त्याने आपले अवलिया रूप धारण केले. तेच संत होय, हे तेच संत होय. लोक तरात देते ना, विद्वानाने तरात देते ना, देत नाही का भाऊ? मात होतर वळलं परवाच्या दिवशी एसटीतनी आकडा सांगा म्हणे. त्यांना लय शायना आहे का? शायनेचे 6 केले, शायनाचे 6 सांगणं म्हणे फंट्या. त्यांना लय चिवत्याचे 4 केले, 6 4 लावला, त्याचा तेच आला. शालन 500 रुपये म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टँडवर दिले. अरे भक्ती करले तर खोटं शिवाय दिल्या तरी खरी होती. वाचा सिद्धी म्हणते त्याला. काय म्हणते? वाचा. भजन करा, कोणाचं वाईट करू नका. शिवी दिली तरी चांगलं होते. शिवी दिली. मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला होता, माऊलीनं भजन केलं होतं ज्ञानोबरायनं. मेलेला माणूस सुटून बसला होता, सच्चिदानंद बाबा नेवासी. पण भजन कसं केलं होतं? आता बिमार बुड्याच्या डोक्यावर ठेवला होता. बरं वाटतं का मला? पाठवल्या बरोबर मेला बोरा. माझ्या हातात नाही पावर, पण तोंडात आहे. तोंडातला पावर सांगतोच आता. तोंडातला पावर सांगतो. अभंग राहिला तर उद्या तोंडात माया पावर आहे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञा पखवाल, मोक्षामा घरी कामाली जायची. होय सांगू होयशी तुका म्हणे. रीती सिद्धी द्वारी अंगण. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजय. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं संजीवनी नावाचा एक मंत्र तयार होते तोंडात. आयुष्यमान भाऊ म्हणलं या लेकराने त्याच्यात आयुष्य वाढते. विजयी भाऊ म्हटलं तर एखादा मार्क कमी असला तरी त्या मास्तरची बुद्धी पलटते, त्याला विजयी घोषित करते. आयुष्यमान भाऊ. अन्नदाता सुखी भाऊ म्हणलं की त्याच्या इथं भरपूर टिकते. पण वाणी तशी पाहिजे भजन करणारी, नाही का? तुमचा आशीर्वाद लागतो. आमच्या भागात मला बाया विचारायला येते, बाजी मासुनीले काय होईल? मी तर म्हणलं पोरग तर पोरगच. पोरगी म्हणलं की पोरगी. तोंडात पावर आहे ना, देवाचं नाम स्मरण. गेल्या वर्षी एक बाई आली, बाजी मा पोरीले काय होईल? म्हणलं पोरग होते. ते म्हणे लग्न व्हायचं आहे म्हणे. मी आणलं दिलेला आशीर्वाद मागत घेत. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, मा आशीर्वादानं लग्न झालं. 12 महिन्यानं पोरगत झालं. मी का उद्या सत्य म्हणलं झालं. तोंडातला पावर सांगू काय? सांगू. एक दिवस नातू लढत होता. नाताचा दुखे डोक्याचे होता 6 महिन्याचा. त्याला नाही सांगताय. म्या घेतला त्याच्या डोक्याचा मुका. मुका घेतलं की पोरग मुकच झालं. ते पाहिलं त्याच्या आजीनं, घरच्या बाईनं. तिनं सगळ्या गावात देणार पेटाला. मानवऱ्याच्या तोंडात पावर आहे बाई. डोक्स बसलं नाताचं. शेजारच्या बुटीचं बकाळ दुखे. लावा म्हणे बुवाजी तोंड. म्या म्हणलं परत येणारी रुक्मिणी समान. ते म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या. आम्हाला संत समजते लोक. पूजा करते ना, आमची करत नाही काय? पूजा करत नाही का? एका बाईनं तर हळदीचं बोट घातलं तर मला हातात. पळसात गेलं तर हातात नक्षीत. पळसात लावला कपायला, नक्षीत दिली हातात. ती अवस्थाच तशी असते परमात्मा. संत समजते ना. ते बुडी म्हणे लावा म्हणे तोंड. म्या म्हणलं परत येणारी रुक्मिणी. ते म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या. बोलत हे जन मृदू सबाय नवनीत पैसे सज्जनाचे. तुका म्हणजे माझे तुम्हा संतावरी होते. तुम्ही संत हा नका उजू वाटत आला सन्मार्गानं लावाले आले. एवढं दुखणं दूर करा. म्हणलं तसंही आम्ही आईने तोंड लावलं नाही का लहानपणी? दूध पिलं नाही का आईचं? आणि दुसऱ्याची बाई म्हणजे आईच आहे ना. आणि महावैयक्तिक एक आहे. अशा कोणी लहान लहान असल्या तर मी त्याला नाता म्हणतो. पुरे हो म्हणजे आप्पा म्हणत जावं तुमची आजी मेली असेल तर.
आणि पोरीच्या वयाच्या असल्या तर पोरी, आणि बहिणीच्या वयाच्या असल्या तर बहिणी, आईच्या वयाच्या असल्या तर आई, आणि बायकोच्या वयाच्या असल्या तर. निगेटिव्ह विचार करू, पॉझिटिव्ह विचार करा. बायकोच्या वयाच्या असल्यात आमची भाभी माय, तुमचा मालक आमचा भाऊ. तुमच्या मनानं अर्थ लावाचा. एक गोष्ट चांगली सांगतो बाजे, म्हणजे दगड मारले लोकांना काही काही गोष्टी. मी एकदा सांगत होतो, माणसापेक्षा कुत्रे बरे. माणसापेक्षा कुत्रे बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापी. एका जणात धोतर धरलो. कुत्र्याच्या बळे आम्हाला नीच म्हणता, तुम्ही कीर्तन करता, आमच्याचा नीचपणा सांगा, नाही तर तुम्हाला जाऊ देत नाही. पाकिट तर देतच नाही, पण तुम्हाला जाऊ देत नाही गावातून. तुम्ही माणसापेक्षा कुत्रे बरे म्हणलं सिद्ध करून द्या. म्हणजे एका गरीब माणसानं कुत्र्यानं बकरी पोसली, सिद्ध करून द्या लागते ना. एका माणसानं कुत्र्यानं बकरी पोसली, कुत्र्यातून बकरीचं पटत नाही. पण एका घरच्या ते असले, सवासात असले की दोस्ताना होते. सवासात असल्यामुळे दोस्ताना झाला, एवढा घट्ट दोस्ताना झाला. बकरीने पीठ मांडलं तर कुत्रे खायन, कुत्र्याला भाकर टाकली बकरी खाय, एवढा दोस्ताना झाला. एक दिवस रात्रीच्या वेळेस बकरी जनली. आता व्याली म्हणलं पुराणातली भाषा तर काही लोकांना समजत नाही, जनली सारी यायला समजते. बकरी जनली रात्री 1 वाजता. त्या पिल्याच्या अंगावर होतं रक्त, घाल्याबरोबर रक्त असते ना, चिपकट घाण वस्तू असते ना. आणि कुत्र मांसाहारी आहे, कुत्र मांसाहारी, त्याने तसं काही पाहिलं की खावंच वाटते, त्याने रावल्या जात नाही. रात्रीच्या 1 वाजता बकरी, कुत्रन पिलू तिघच जागृत आहे, सगळेजण झोपून आहे. कुत्रच्या पिल्याच्या अंगावर धावे, खाले पण मागस रे, धावे मागस. काय विचार करे असेल ते कुत्र, धावे मागस रे. का खाय नाही त्याले, मा मित्राचं लेकरू आहे, मा मित्राचं. कुत्र असून मित्राच्या लेकराचा विचार करते, माणूस असून मित्राची बहीण सोडत नाही. हे शोकांतिक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आलं असेल तर उद्या कीर्तन ऐकलं तर बसून आता तरी पुढे दोस्तानं दोस्तासारखं राव, नाही का. नाही तर आताचे दोस्त पहा, कृष्ण अर्जुनाचा दोस्ताना पहा, हे का न बोलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, साधकचे पण पार्थाचे. काय दोस्ताना होता. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, काय दोस्ताना होता. आताचे दोस्त मारू देत नव्हतो का तुले आमच्या स्टँडवर, पण म्हणजे लघवी लागली होती असं. हे का दोस्त, त्याच्यापेक्षा ते एकटं बरं. विडल तोंडातला पावर सांगतो, कीर्तन बंदच करतो. लावलं त्या बुद्धीच्या बकाडाले टोल, तोंड लावल्यावर बुद्धीचं झुकणं बसलं, बुद्धी सरळ झाली. तिनं गावात डेडोरा पेटवला. तुझे महाराजाच्या तोंडात पावर आहे, नाकाचं डोकं बसलं, माय बकाल बसली. पत्रकारापर्यंत बातमी घेतली, पत्रकारानं पेपर बाजी केली. तुझे महाराजाच्या तोंडात पावर आहे, कोणचंही दुखणं तोंड लावलं की बसते. मी म्हणलं फुकट बसत नाही. डोकं दुखत असेल तर 10 रुपये फी, गाल दुखत असेल तर 20 रुपये फी, मूळ याद असेल तर 500 रुपये. आणि मोठं हेडिंग टाकलं, मूळ लगाव दर्द भगाव, एक बाम 3 काम. तुम्ही बी देवाचं भजन करा, थोडा पावर येते येत नाही. विनोदाचं जाऊ द्या, विनोद डोबरून टाकायचा, विनोद डोबरून टाका. त्या अहिल्याचं सांगतो कीर्तन पण तुम्ही मोबाईल मला दाखवता, तुम्ही मला मोबाईल दाखवता. 10च्या पर्यंत 1 मिनिट जाऊ देत नाही ना, कारण लोक एकादश आहे का शरीर वेळेले काय हो म्हणता मी देवतानी पाहिजे. तुम्हाला आहे, तुम्हाला ज्याने ज्याने एकादश असेल त्याने बरोबर हात खाली खाली म्हणलं, झाकली मोठ. 1.25 नाही 1.5ची परिवर्तन पाहिजे ना. नेहमी 1.25 लाखाची मा आजोबा आहे म्हणे, मा बाप आहे म्हणते, मी म्हणे, मा नातू म्हणलं. परिवर्तन पाहिजे नाही का. किती परिवर्तन झालं वारकरी संप्रदायाचं. पहिले सुतईची मायक आहे, सुतई टांगून, आता जमते का. किती परिवर्तन झालं. परिवर्तन महत्वाचं. चला असं जाऊ द्या. इंद्रानं अहिल्याकडे पाहिलं, अहिल्या सुंदर होती, करीन तर बायको इलेशी. एवढं गोष्ट घरी नाही दाखवा, तुमच्या फायद्याची आहे, तुमच्या फायद्याची. नाही चालू द्या, नाही दाखवा. 10 मिनिट टाइम आहे का. 10 मिनिट बसाल ना दाखव. मग काय करणार. नाही तर तुम्ही उठून गेल्या, मी कीर्तन कोणा संग करा. अहिल्यानेच बायको करील म्हणे इंद्र. म्हणलं तुले भेटत नाही काऊन म्हणे. म्हणलं भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजते, आम्हाला भूत भविष्य वर्तमान. कालचंही सांगतो, आजचं तर साधायच आहे, उद्याच आहे. काऊन नाही भेटत म्हणे. म्हणलं आताच्या पोऱ्यासारखं लग्न नव्हतं, बापानं पोरगं पाहून पुरीनं लवरी बनाव असं नव्हतं.
पहिल्या पोऱ्या पराक्रम पाय. भाऊजींनी सांगितलं पांडवाच्या द्रौपदीचे केस. द्रौपदीनं पराक्रम पाहिला होता अर्जुनाचा पांडवाचा. जे खाली पाहून वरी मासोळी टांगली होती, तिच्या मासोळीचा डोळा फोडून खाली पाहून त्याच्या गळ्यात वरमाला घाली. नत्या खैऱ्याच्या नाही पराक्रम. सीतेनं पराक्रम पाहिला होता. शिव धनुष्य त्याचा भंग करत त्याच्या गळ्यात वरमाला घाली. रामानं केला होता. रामाचा पराक्रम पाहिला. अहिल्यानं पराक्रम ठरवला पण केला. जे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालतो. हे ऐकलं इंद्रानं. सुटला पळत पृथ्वीला प्रदक्षिण. म्हणलं जाऊ नको, म्हणजे धसाळा मारला पळाला. मागून आहेत ते हो. गेला तिकडून आला, फस दम टाकलं. इथं लग्न त्याचं हिचं लागले होतं गौतम ऋषी सोबत. मॅच मंगलाष्टक म्हणले होते. नांदा सौख्य भरे परी न विसरा, धर्मा सवे आचरा, आता सावध सावधान, पुण्या सदा मंगल शुभ मंगल. मग म्हणे इंद्र अहिल्यानं मला फसवलं. म्हणे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मी प्राप्त केलं. म्हणे हे ऋषी कुठेच गेला नाही. मी तुझी अक्कल नाही. इंद्रदेवा, तू 100 यज्ञ करून स्वर्गाचा जरी राजा झाला, शिकून राजा जरी झाला, पण अक्कल असते असं काही नसते. वाचात तर समजला पण लक्षात तर समजला नाही. जाग्यावर बसून चला एवढी गोष्ट नाही. जा घरी अच्छाची कीर्तन. जाग्यावर बसून जेवढे पृथ्वीत तीर्थ आहे तेवढे तुम्हाला घरच्या घरी प्राप्त होते. असं एक सूत्र सांगतो अर्ध्या मिनिटात. या गावात 33 कोटी देवाचं मंदिर आहे का? आहे का? 33 कोटी देवाचं मंदिर आहे का आपल्या महाल गावात? हो. कोण होय? वाजवाईच्यासाठी टाळी मीराबाईसाठी. पोऱ्या हो मागून हसून तर नाही राहिलं म्हणजे. तसंच झालं. मांग बसले होते 2-4 पोरं आणि पुढं सांगितले हरिश्चंद्राची कथा. पुढचे लढे आणि मागचे हास्य. टेस्टा सुटला होता ना. 33 कोटी देवाचं मंदिर आहे. आमच्या बाईनं सांगितलं. त्यामुळे हाय का इथं होत म्हणा. कोणचं होय? बरं पोऱ्यावर तुम्ही शाळा शिकू राहिला ना. तुम्हाला जर इंटरव्ह्यू घ्यायचा असला नोकरी विचारते ना, इंटरव्ह्यूच्या बाबतीत प्रश्न विचारते जनरल नॉलेज मध्ये. तुम्हाला एक सांगतो. महापौरक लढत आलं होतं घरी पुतण्या. चालणारे कीर्तन आले. तुम्हीच कुठा टाळ लोक चंद्रावर आणि तुम्ही धोत्रावर म्हणजे. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत आलं लढत. मग काका म्हणजे नोकरी नाही लागली. म्हणलं काय विचारलं रे? आणि चाल म्हणलं तर ऐके नाही. चालणारे कीर्तन आले. दिल है पोरग म्हणे दिल है के मानता नाही. म्हणजे तुमचं कीर्तन म्हणे आहे काय वाटत? दिल है के मानता नहीं, मुश्किल बड़ी है, रस में मोहब्बत है, ये जानता ही नहीं. हो मैं ना भूलूंगा. एक पोरगी एसटीत होती. खोटं नाही बोलत. मा बाजूला बसली होती बहाजी. तुम्हाला सांगितलंच वाटते. मी एसटीत बसली. पोरग होतं पोरगी होती मा बाजूला. मला फोन येत आहे बाहुले महाराजाच्या सारखे असेच. या फाट्यावर उतरा. बोर्डच दिसते. मी खिडकीतून पाहू आणि या पोराकडे पोरीकडे पाहू. हे पोरगी त्या पोराले म्हणे पोरगी लक्ष्मी सारखीच दिसते अशी माधुरी दीक्षित. पोरग जॅनिलीवर सारखं वगळल्या वाहनाचं भांग काढला का मागून तसंच होतं इतराचं. आणि हे पोरगी त्याला म्हणे पिंट्या रे काय व फिरते तुझ्या डोळ्यात काही पोरा म्हणजे सारं जग दिसते. म्हणलं मग बोर्ड दिसते का बाई? म्हणजे दिसते त्या लागते जिथं फाटा दिसते का म्हणजे त्याच्या डोळ्यात पाहिजे ना. म्हणलं बाई डोळ्यात जग गीत काही नाही व त्याच्या डोळ्यात जग नाही. दुरून डोंगर साधना जवळ जाऊन पाहिजे चिपडाशिवाय काही नाही व त्याच्या डोळ्यात. पण पोरगी काय म्हणे मला माहित आहे? लाख गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं. म्हणजे सांगायचे शंभरी. तुम्हाला समजत नाही म्हणजे प्रेम 2-4 लेकर मला विनाकारणच झाले. मग समजतच नाही. बायको लग्न लेकर पोरं. काय म्हणलं बाई तू जरी म्हणत पोरगी मध्ये म्हणे दिल जिगर नजर क्या है मैं तो तेरे लिए जा. हे म्हणते म्हणे तुझ्यासाठी जीव देतो. म्हणजे 9 महिने 9 दिवस तिने पोटात वागवलं. तिला भाकर देत नाही. तुझ्यासाठी जीव काय देते समजून घे बाई. तू मला पोरी सांग. पोरी आहे ते पोरगी आहे. छाती काढून चालणाऱ्या बापाने खाली मान घालून चालायचं काम पडू देऊ नको मावले. किंवा बाप एवढे कष्ट करते तुझ्यासाठी. रात्र कबाड कष्ट फक्त लेकरायसाठी करते. तुझा नाही हे तू नाही द्यायला. छाती काढून चालणाऱ्या बापाला खाली मान घालून चालायचं काम नको पडू दे. पोरगी आहे
दबली जराशी. त्या पळ्यात बसलेला होता वंगईल्या वाहनाचा, त्याचा ती पिंट्या अशी हातात आली मारली त्याने. मैं ना भूलूंगा पुरी जमली. मैं ना भूलूंगा इन रस्मों को, इन कसमों को, इन रिश्ते नातों को. मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगा. असं म्हणलं की माया शब्द तिथे गेले, ओघळले पुरीनं, तिकडे गेली जशी त्याच्याकडे. पंख होते तू बुड रे रसिया. पोऱ्यावर हात जोडतोय. महाराजाने भारूट केलं, नुसतं तुम्हाला हासाले नाही केलं. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी गुरगुंडा होईल. गुरगुंडा म्हणजे सांगितलं पोरग ज्ञान. गुरगुंडा जननी जने तू ऐसी जने भक्त दाता या शूर, नाही तो वांजोटी भली काय गमाय आपल्यानं. चेहऱ्यावर तर तेच खराब करायचं नाही आणि मूर्ख लेकरायला जन्म द्यायचा नाही. द्यायचा असं तर अशा लेकरायला जन्म द्या. विठ्ठल विठ्ठल चला एवढीच गोष्ट सांगतो. कोणती ते तेवढीच नेता. इंद्रा म्हणे हेच बायको करतो, म्या लग्न लावलं गौतम ऋषी सोबत. इंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा मारली, ऋषी जाग्यावर बसून आहे. 33 कोटी देवाचं मंदिर या गावात आहे. त्या मंदिराचं नाव आहे गाय. गाई आहे ना या गावात. गाईच्या अंगात 33 कोटी देव. तुम्ही गोमूत्र काऊन घेता माहित आहे? महादेवानं सांगितलं होतं एवढी पवित्र गाय आहे, सर्व देवानं जागा रिझर्वेशन केल्या तिच्या शरीरातल्या. गंगा म्हणे मले राहायला जागा द्या ना. बिलकुल सर्व गोप झाल्या, फक्त एक मूत्रपिंड आहे म्हणे रिकाम, त्याच्यात राहतो म्हणे, त्याच्यात गंगा आहे म्हणून ते लोक गोमूत्र घेते, अंगावर घेतले पवित्र होते. विठ्ठल विठ्ठल. गाईच्या अंगात 33 कोटी देवता आहे, पण ते जागृत नाही. ते जागृत नाही. तुम्ही कवाई दर्शन घेसाल तर फायदा होत 10% होते, पण 100% होत नाही. मग तिचा एक 100% फायदा होण्याचा एक टाइम आहे. गाय व्यालत असली पाहिजे, म्हणजे काय जगत असली पाहिजे. जनताने तिच्या भयंकर वेदना होईल. वासरू बाहेर याच्या बाबतीत प्रसूती काढच्या बाबतीत तिला वाटते की आता मरतो का काय, गाईला वाटते एवढी तकलीफ होते तिथे. त्यावेळेस 33 कोटी देवता जागृत होती ती जाणणारी. त्यावेळेस जर एक प्रदक्षिणा मारली तिने तर एका पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते. हे दुर्देव महाराजाचं नाही सूत्र, गौतम ऋषीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देवा माझे मन लागतो जे चरणी. देवा मन लागू दे. मन अधोगतीले नेते आणि इंद्रिय अधोगतीले नेते असं महामन आहे. पण इंद्रिय हे मनाच्या अधीन आहे, मन इंद्रियाचा राजा. पायक कीर्तनाने दिंडी देऊ शकत नाही मनानं जर नाही म्हणलं तर. पण मनानं जर म्हणलं दिंडीला जातो आणि पायानं म्हणलं मी येत नाही, तर पाया वाचून मनाचं राहत नाही. जागृतीत नाही आलं तरी मन स्वप्नात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन लय महत्वाचं आहे. मनावर बोला एवढं तेवढं थोडं आहे. माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. संसाराच्या व्यसन मध्ये भरू दे नको. नामस्मरण करू दे. संताचा समागम घडू दे. फालतूचा भ्रम डोक्यात घसू देऊ नको. बाहुगाचे भ्रम एवढा भ्रम डोक्यात घसलावं. खोटा देव खोटा संसार खरा वाटते आणि खरा देव खोटा वाटते, हे भ्रम डोक्यात. मला एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुपये भजन करू. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में विश्व का, गो माता की, भारत माता की, माता पिता की, गुरुदेव की, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, लक्ष्मण बाबा की. हर हर महादेव, हर हर महादेव. बाहेर जाऊन आले हरिभक्त मंडळी की. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. नामस्मरण घडो, संत समागम वाहुगाचे भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा, पायानं तीर्थयात्रा घडू द्या, नामस्मरण घडू द्या, हाताला दान धर्म घडू द्या, चांगलं बोलू द्या, चांगलं पाहू द्या, चांगलं राहू द्या, चांगलं खाऊ द्या, संतांचं पूजन करू द्या, देवाचं भजन करू द्या, मायबापाची सेवा करू द्या, आल्या गेल्याचा आदर करू द्या, गोरगरिबाची कदर करू द्या. चांगलं बोलत काही शास्त्र धर्म जरी लोकला, सर्व सुखाचा खारा मोडला दीपा सवे हरे मला प्रकाश. एवढ्या मागण्या मागण्याचा भ्रम डोक्यातून जाऊ दे. तीर्थयात्रा घडू दे, नामस्मरण घडू दे, फालतूचा भ्रम डोक्यात दे. मन तुझ्या चरणावर लागू दे. संसाराचं व्यसन लागू देऊ नका. आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ धरी. ज्ञानेश्वर माऊली
मायाच्या प्रसादे काही बोललो विनोद बदल क्षमा करणे संते विठोल जय जय बोलले